ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं कोकणामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे आणि त्यांच्या विरोधकांचा वाद सर्वश्रू होत आहे। नितेश राणे यांनी बंडखोर उमेदवाराला प्रचार सभेमध्ये जाहीरपणे दिलेल्या धमकीमुळे इथलं वातावरण अधिक तापलंय। नितेश राणेंच्या धमकीला विरोधकांचं उत्तर। सिंधुदुर्गातील प्रचारात धमकीचा धुरळा। नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे सेनेचे नेते संतप्त। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वेंगुर्ला येथे नितेश राणे यांनी चौक सभा घेतली। या सभेत जिल्ह्यात राणे साहेबांचा शब्द अंतिम शब्द असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या 9 तारखेच्या निकालानंतर 10 तारीखही आहे, हे लक्षात ठेवावं असं विधान नितेश राणे यांनी केल्यानं विरोधकांनी ही धमकीची भाषा खपवून घेणार नाही असा पलटवार केलाय। आमच्याकडे सन्मान्य राणे साहेबांनी सांगितलेला निर्णय, घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो आणि तो निर्णय बदलण्याचा अधिकार आम्ही कोणालाच दिलेला नाही। इथे जी काय थोडी हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे तो योग्य वेळी अगर बंद झाला नाही तर 9 तारखेनंतर 10 तारीख उजाडेल हे काही लोकांनी लक्षात ठेवा। नितेश राणेंचं वक्तव्य धमकी देणार आहे। निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या सेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। वेंगुर्ला आणि नारायण राणेंची गुंडगिरी याचं एक समीकरण आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये नारायण राणे पुरस्कृत गुंडगिरी ही वेंगुर्ल्यामध्ये केली जाते आणि म्हणूनच त्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांनी धमकी दिलेली असेल त्याची माहिती आम्ही नक्की घेऊ, पण ह्या धमकीची दखल या जिल्ह्यातल्या निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे। नितेश राणे यांनी दिलेल्या धमकीनंतर विरोधकांचा प्रचार अधिकच तीव्र झालाय। जनतेने या लोकांना वेळीच आवरावं असं आवाहन ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईकांनी केलंय। नितेश राणे विकास कामं करत नाहीत तर नेहमी दमदाटी करून पैसे वाटून निवडणुका जिंकतात असा गंभीर आरोप नाईकांनी केलाय। पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेवरून असं स्पष्ट झालेलं आहे की हे विकास काम करत नाहीत, नेहमीच दमदाटी आणि पैशाचा वापर करून निवडणुका वारंवार जिंकण्याचा प्रयत्न करत असतात। आज रवींद्र चव्हाण त्यांच्यावर नसल्यामुळे पैशाची त्यांची व्याप्ती कमी झाली आहे, परंतु आता धमकीचं, मागे घेण्याचं, तक्रार करण्याचं हे आता त्यांनी ओळखलं आहे। खरं तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलीच नाहीये। निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उडालेला हा आरोप प्रत्यारोपांचा आणि एकमेकांना धमकी देण्याचा रंग असलेला निवडणुकीचा धुरळा खाली बसणार की त्याचं वादळ उठणार हे आगामी निकालानंतरच अधिक स्पष्ट होणार आहे। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकसभेच्या सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला।